बातमी राजकीय वर्तुळातून भाजपमधनं बाहेर पडा आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा अशी खुली ऑफर पंकजा मुंडेंना विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। राजकारणातनं रिटायर व्हावंसं वाटतंय असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं। दरम्यान आता यावरून हायकमांडला विचारून पंकजांना काँग्रेसमध्ये आणू असं वडेट्टीवार म्हणतात। या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, जागल्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं स्वप्न नाहीये। त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्योगातून ते म्हणाले असतील कदाचित। ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात। पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडले काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ। म्हणूनच आमचा विचार आणि आमच्या नेत्यांची भूमिका ही असल्यामुळे आम्ही आणि माझी भूमिका ओबीसीसाठी मी आज नाही अनेक वर्षापासून हा लढा मी लढतो आहे। त्यामुळे ओबीसीच्या अधिकार मिळावा, अधिकाराचं रक्षण व्हावं आणि हक्काचं जे आहे ते मिळावं यासाठी लढत राहण्याची भूमिका माझी आहे। आणि मी यासाठीच म्हटलं की मी इथे जे आलो ते पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नाही तर ओबीसीच्या हक्काची भूमिका मांडण्यासाठी आलो। ज्या RSSची रजिस्ट्रेशन नाही, ज्यांना दुनिया कुठून मिळतात याचा पत्ता नाही, जे तिरंगा लावू शकत नाहीत आपल्या मुख्यालयावर 50 वर्ष, त्यांना विचारण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही। ज्यांचे पूर्वज हे इंग्रजांच्या सोबती होते, इंग्रजांना मदत करत होते, देश स्वतंत्र होऊ नये ही ज्यांची भूमिका होती, त्यांनी या देशातील तरुणांना देशद्रोही म्हणावं, यातच यांची कमजोरी लक्षात येते आहे। त्यामुळे RSSच्या भूमिकेला कोणीही महत्त्व देणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केल्यास। थँक्यू। चला सर, हिरवी झेंडी दाखवताना घ्या। तर आपण पाहतोय वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ओबीसींच्या हक्कांसाठी भूमिका मांडण्यासाठी आल्याचं वडेट्टीवार या ठिकाणी म्हणालेत। विदर्भात ओबीसींची मंडल जनगणना यात्रा सुरू झालेली आहे, त्याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार इथे आले होते।